रत्नागिरी जिल्ह्यात सध्या शिमगोत्सवाचा मोठा उत्साह असून मुंबईसह राज्याच्या विविध भागातून लाखो कोकणवासी आपल्या गावी दाखल झालेत। मात्र या सणासुदीच्या आनंदात घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईने मिठाचा खडा टाकलाय। विशेषतः लांजा तालुक्यात ही समस्या अत्यंत तीव्र असून 15 दिवसांपूर्वी गॅस बुकिंग करूनही ग्राहकांना अद्याप सिलेंडर मिळालेले नाहीत। वितरणाअभावी होणाऱ्या दिरंगाईमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे। कोकणी संस्कृतीत शिमगा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। घराघरात नैवेद्य आणि पक्वान्नांची रेलचेल असतानाच गॅस गायब झाल्याने गृहिणींचे मोठे हाल होत आहेत। गॅस एजन्सींच्या ढिसाळ नियोजनामुळे चाकरमान्यांच्या आनंदावर विरजण पडले असून जिल्हा प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील त्रस्त ग्रामस्थांनी आता जिल्हा प्रशासनाला दिला आहे। आता कोकणामध्ये होळी हा आपला सर्वात हिंदूंचा मोठा सण आलेला असून आज कोकणामध्ये मुंबईवरून हे सर्व पैपावून येतात। परंतु आता लांजा शहरामध्ये गॅसचा एवढ्या मोठ्या प्रमाणात तुटवडा चालू आहे की गेले एकदा नंबर लावला तर 10 दिवस सिलेंडर येत नाही। ज्याच्याकडे सिंगल सिलेंडर आहे त्यांची तर एवढे हाल होते की सिलेंडर संपल्यानंतर ते दुकानात आल्यानंतर त्यांना दिवस ताटकत बसावं लागतं, तरी सिलेंडर भेटत नाही। तरी यासाठी शासनाने होळी या सणाचं गांभीर्य लक्षात घेऊन लांजा शहरातील जनतेला गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार नाही किंवा गॅस सहजासहजी उपलब्ध होईल अशी प्रशासनाने व्यवस्था करून कोकणवासियांना गॅस लगेच मिळेल याची व्यवस्था करावी अशी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं विनंती करतो। आणि जर गॅस सिलेंडर वेळेवर आणि मोठ्या प्रमाणात नाही मिळाला, वेळेत नाही मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन गॅस एजन्सीच्या विरोधात करणार आहोत।